रसिक मित्र हो लेखक आर्यन शहारे यांनी लिहिलेला एक अप्रतिम लेख, ती अबोल. अभिवाचन उमेश शिंदे. तिच्या डोळ्यात एक अनामिक दुःख घर करून होतं. ओठांवर हसू कधीच रेंगाळलं नाही आणि शब्दांनी तर तिची साथ कधीचीच सोडली होती. भूतकाळाच्या गर्तेत ती अशी काही अडकली होती की त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच तिला सापडत नव्हता. तिच्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ दाटलेला असे, पण त्या व्यक्त करण्याची शक्तीच जणू तिने गमावली होती. तिने खरंच खूप प्रेम केलं होतं. तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तिने त्याच्यासोबत घालवला होता. भविष्याची स्वप्न रंगवली होती. एकत्र जगण्याची शपथ घेतली होती. पण नियतीला हे मान्य नव्हतं. आयुष्य आणि नशीब दोन्ही तिच्या विरुद्ध उभं ठाकलं. एका क्षणात तिचं सुंदर जग उद्ध्वस्त झालं. प्रेम, स्वप्न, आशा सारं काही विझून गेलं. त्या धक्क्यातून ती सावरू शकली नाही मित्रांनो. शब्दांनी तिची साथ सोडली, कारण बोलण्यासाठी आता काही उरलंच नव्हतं. अव्यक्त वेदनांनी तिचं हृदय पूर्णपणे ग्रासलं होतं. ती अबोल झाली. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी शांतता म्हणजे आत दडलेल्या वादळाचा केवळ एक भाग होती. मनात असंख्य प्रश्न होते, उत्तरे मात्र नव्हती. कोणापुढे व्यक्त व्हावं हेच तिला कळत नव्हतं. तिला भीती होती की तिच्या दुःखाची खोली कुणीच समजू शकणार नाही. पण तिच्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही एक बारीक ज्योत तेवत होती. ती म्हणजे बोलकं होण्याची, पुन्हा हसण्याची, मोकळा श्वास घेण्याची इच्छा. भूतकाळातून बाहेर पडण्याची धडपड तिच्या मनामध्ये कुठेतरी सुरू होती. तिला आनंद हवा होता. पुन्हा एकदा जीवनाचा अनुभव घ्यायचा होता. तिला माहीत होतं की एकदा का ती बोलकी झाली, व्यक्त होऊ लागली, तर तिला खरा आनंद मिळेल. त्या अबोलपणाच्या कवचातून बाहेर पडून पुन्हा जगण्याची उमेद तिला खुणावत होती. अभिवाचन उमेश शिंदे. धन्यवाद.